ओम नमः शिवाय मंडळी. ओम नमः शिवाय मंडळी. शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान मिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आपल्याकडे एक प्रश्न आलाय आणि तो फार महत्वाचा आहे. हं? तो प्रश्न असा आहे की जी का आपण मनोकामना पूजा करतो, हं? ती आपण वाळूचं शिवलिंग बनवतो. हं? पण एक जणानं असा प्रश्न केला आहे की त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या घरातल्याचं म्हणणं आहे की तसं ते शिवलिंग केलेलं मोडता येत नसतं. त्याच्यामुळे असं वाटलं होतं घराचं वगैरे. देवाला मोडायचं नसतं, देवाचं असं नष्ट करायचं नसतं. हं? असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून त्यांच्या घरचे ती स्त्रियांना ती मनोकामना पूजा करू देत नाहीत. त्यांनी कुठं ऐकलं असं अगर यूट्यूबला वगैरे असे काही माहिती येतात जी का सगळं भ्रम करून टाकतात लोकांचं. हं? तर असो, आता थोडक्यात समजून घेऊया. ही जी मनोकामना पूजा आहे ती ही पूजा मी गेली 10-15 वर्षापासून लोकांना सांगतो. हं? आणि त्याच्यातले जे अनुभव आलेत, हं? खूप काही चांगली, हं? अजून लोक करत राहिलेत पुढे. पण माझ्या माहितीनुसार मला एकाही घरात ही पूजा केल्यानंतर त्यांच्या घरात काही प्रॉब्लेम झालेत असं नाही. एकाचाही उल्लेख कुणी मला केला नाही, कुणी म्हटलं नाही. उलट चांगलं झालं असंच आहे. हं? आणि जरी तुम्हाला ते साहजिक आहे वाटणं की देवाला कसं मोडायचं वगैरे, पण समजून घ्या. अजून ते पण आपण एका आता गणेश चतुर्थीला काय करतो, गणपतीची मूर्ती आणतो. मातीची असते, बऱ्याच वेगवेगळ्या ह्याच्यातून बनवतात ते. आणि आपण काय करतो, 10 दिवस ती मूर्तीची पूजा करतो, सकाळ संध्याकाळ. आणि शेवटी आपण विसर्जन करतो, म्हणजे तो नष्टच करतो ना थोडक्यात. त्यावेळेस नाही का असा काही प्रॉब्लेम होत. हं? बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ते विसर्जन करावं लागतं. मोडायचं असा शब्द वापरायचा नसतो, विसर्जन म्हणतात त्याला. आणि मी जी मनोकामना पूजा सांगितलेली आहे ती शिवलिंग बनवा आणि दुसऱ्या दिवशी सोमवारी शिवलिंग बनवल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचं विसर्जन करा. हं? फक्त ती वाळू बदलू नका, तेच वाळू वापरा. कारण ती वाळू वापरल्यानंतर त्याच्यामध्ये एक ऊर्जा निर्माण झालेली असते, एक शक्ती झालेली असते, दैवी शक्ती. आणि त्या शक्तीद्वारे आपल्या समस्या सुटत असतात. आलं लक्षात? त्यासाठी हे सांगितलेलं आहे. तर असे गैरसमज कुठं काही पसरून, हं, जे काय कोणी करतंय त्याला असं व्यत्यय करणं तितपत योग्य नाही. कारण तुम्ही त्याचा अभ्यास करा एकतर त्या बाबतीतला. उगाच कुणीतरी काहीतरी बोलतंय म्हणतंय म्हणून असं करू नका. आणि समजा तसं होतच असेल तर त्याची पूर्ण जबाबदारी माझी आहे. तुम्ही असं जी मोडतो, पिंड मोडून असं काही होतं त्याच्यामुळे प्रॉब्लेम आला तर त्याची जबाबदारी माझी. कारण तुम्ही माझं ऐकलं म्हणून असं झालं. मी खात्रीशीर सांगतो ना, मी आज नवीन नाही त्याच्यामध्ये सांगत, खूप दिवसापासून याच्यात. बऱ्याच, अगर तुम्ही शिवपुराण वगैरे जर कधी वाचन केलं असेल, कुठं पाहिलं असेल, तर त्याच्यात सुद्धा बघा ना तुम्ही. शिव स्वतः काय म्हणतात की माझी पूजा करण्यासाठी मातीची पिंड करा. मातीची सुद्धा, साध्या मातीची पिंड करून म्हणजे लिंग बनवा आणि ते पूजा करू शकतात. मग आता ती मातीचं म्हणल्यास ते पाणी कालांतराने ती होतं का नाही. मग पण ते विसर्जन करायचं असतं. मनामध्ये असे गैरसमज काय ठेवून काय उपयोग नाही. जे का कोणी करतंय त्याला व्यत्यय करणं असं होतं. असं काहीही नाही. शेवटी प्रश्न तुमचा आहे. तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करा. माझं काम, मला जे योग्य वाटलं, अगर मला जे समजतं, अगर काही असेल माहिती ते मी सांगितलं. तुम्ही
माझं 100%च ऐकावं असं काही नाही. हं? तुम्हाला योग्य वाटत असेल तर ऐका जा, नाही तर सोडून देत जा विषय, काही नाही. पण हा परत मला प्रश्न विचारे जाऊ नका की असं म्हणतात लोक, तसं म्हणतात. आता बरेच लोक काही म्हणतात की घरामध्ये शिवजीचा फोटोच नसावा. हं? मी याच्या अगोदर एका दिवशी सांगितलंय की असं काही नाही हो. शिवजी, महादेव ही जी आहेत, ही सांसारिक देवता आहे. त्यांना पार्वती नावाची पत्नी आहे, त्यांना 2 मुलं आहेत. ते संसारात काय, ते ब्रह्मचारी नाही आहेत. हां, कदाचित तुम्ही एखाद्या वेळेस हनुमानजीचा फोटो म्हटला तरी चालेल बाबा, कारण हनुमानजी आपण प्रपंचिक लोकांमध्ये नसावेत, कारण ती ब्रह्मचारी आहेत, त्यांना स्त्रियांचं दर्शन नसावं. हं? यासाठी योग्य वाटेल ती. पण शंभूला घरात नसावं, मला तरी काही योग्य वाटत नाही. तुम्हाला वाटत असेल तर ठीक आहे, काही अडचण नाही. बरेचशात शिवलिंग घरामध्ये नसावं, पूजू नये. आता बऱ्याच पुराणात मी पाहिलं, पूजा घरामध्ये केली जाते. आणि अजून एक प्रश्न आहे तशाच पद्धतीचा, की स्त्रियांनी शिवजीची पूजा अभिषेक करू नये. हं? पण मी ग्रंथामध्ये बऱ्याचशा, आता खूप ठिकाणी वाचलंय, बऱ्याच स्त्रिया वगैरे शिवजीची उपासना करत होत्या, करतात. हं? अ, अलीकडचं जर उदाहरण थोडक्यात थोडक्यात द्यायचं असलं तर समजा रामायणामध्ये एक उल्लेख आहे, जी अंजनी नावाची वानरीण होती, ती शिवभक्त होती. ज्यावेळेस शिवजीचे असे म्हणजे त्याच्यावर धार धरत होती, असा हात करू, हं? त्यावेळेस वरून प्रसाद पडला. हं? आणि तो प्रसाद भक्षण केल्यानंतर त्याला हनुमानजी, समजा हनुमानजीचा गर्भ राहिला. असे बरेच उल्लेख आहेत वेगवेगळे. स्त्रिया पूजा करतात, मी माझ्या मनाचं बोलत नाहीये. तर असे सांगतात की स्त्रियांनी जप पण करू नये शिवजीचा. आता काय, आता काय करावं काय मला स्वतः कळत नाही. कधी कधी टेन्शन येतायचं. स्त्री काय माणूस नाही का? आता स्त्री सगळ्या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून सगळ्या गोष्टीमध्ये चालली. हं? आणि ह्याच्या देव करायलाच का, तिला बिघडायला का? ती बी का पुरुषासारखं करू नये का? तिने देव देव, तिला अधिकार नाही का? ईश्वराची सेवा करण्याचा अधिकार नाही का तिला? काहीतरी नाही, पटायसारखं कुठंतरी असावं तर बोलावं. बरेच म्हणतात की स्त्रियांनी जप करू नये, स्त्रियांनी शिव पूजा करू नये. का असं नव्हतं, त्यांनाच माहिती असेल, देव जाणे त्यांनाच माहिती. मला तर काही असं काही माहीत नाही. मला जे वाटतं ते मी सांगत असतो. अगर मला माझी जी माहिती आहे ते सांगत असतो. तुम्हाला ऐका वाटलं ऐकायचं नाही, सोडून त्याचा विषय. पण तुम्हाला अगोदर विचार करायचा. मला ज्यावेळेस प्रश्न करताय ना तुम्ही, त्यावेळेस विचार करायचा तुम्ही सुद्धा, कितपत योग्य आहे. उगं काहीतरी प्रश्न विचारायचा म्हणून विचारू बी जाऊ नका, कारण माझं डोकं सणकत आहे असले काही प्रश्न केले की. हं? तुम्ही अगोदर पूर्ण त्या प्रश्नाचं जरा मेंदूमध्ये घालून फिल्टरिंग करे जा आणि मग विचारा जा. हं? असं काही नाही, माझ्या मते काही नाही. ह्या दुसऱ्याच्या असेल तर असू जा, पण माझ्या मते असं काही नाही. स्त्रिया शिवलिंगाची पूजा करू शकतात. वाळूचं शिवलिंग करून तो विसर्जन करावं लागतं, ती करू शकतात, त्यात कुठलीही अडचण नाही. हं? घरामध्ये शिवजीचा फोटो चालतो. हं? काय अडचण आहे, शिवलिंग चालतं घरामध्ये, शिवलिंग पुजता येतं, त्याचं काय अडचण नाही. अजून मध्ये एक प्रश्न असाच केला होता, एक बेलाचं रोप म्हणजे बेलाचं झाड दारासमोर नसावं. हं? आता ज्याला शिवजीची उपासना करायची, पूजा करायची, त्याला बेलाची तर आवश्यकता पडते. त्यांना प्रत्येक वेळेस काय लांबून आणायचं का बेल कुठून, दिल्लीहून? हं? त्यानं दारात लावलं तर काय बिघडलं कुठं, काय होतं अडचण? हां, नियम आहे ती, समजा काही ठराविक कालावधी स्त्रियांच्या मासिक पाळीच्या वगैरे असं काही ह्या घटनेमध्ये त्याचं हे करू नये.
समजा शिवाशिव करू नये, ह्या गोष्टी ठीक आहेत. हं? बऱ्याचशा आहेत अशा गोष्टी. अजून एक दुसरं एक आहेत, समजा की समजा मृत्यू झाल्यानंतर इकडे तिकडे शिवाशिव करू नये, ईश्वराचं काय करू नये. हं? आता तुम्हाला ते पण सांगतो तुम्हाला, ज्यावेळेस मृत्यू होतो ना, तर बऱ्याचशा जुन्या काळामध्ये काय त्याच्या शेजारी बसून पोथी पुराण जप वगैरे अशा गोष्टी केल्या जात असत. कारण काय, इथं पृथ्वीवर राहून त्यानं जिवंत होता त्यावेळेस काही गोष्टी त्याच्याच्यानं झाल्या नसतील, म्हणून आता गेलाय वरी त्याला चांगलं मोक्ष मिळावा त्यासाठी ह्या अशा गोष्टी केल्या जात असत. पण आज म्हणतात की तिथे म्हणाल शिवाशिव करू नये, देव करू नये, देव. शेवटी तुमचा निर्णय. फक्त मला ते थोडासा ताण आला म्हणून मला बोलायचं आलं, बाकी काही नाही. असो. ओम नमः शिवाय. तुम्हाला जी योग्य वाटते ती करत जा.